आपल्यासोबत आहेत संजय महाकळकरजी, नागपूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नगरसेवक. भाऊ, अतुल लोंढेजींनी असं म्हटलं आहे की 10-10 लाखांची ऑफर आमच्या नगरसेवकांना आलेली आहे. तुम्ही नागपुरातील सगळ्या नगरसेवकांचे गटनेते आहात. तुमच्या किती नगरसेवकांना ऑफर आली? नाही, मला असं वाटतं की जे नव्याने निवडून आलेले महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे बरेचसे सर्व नगरसेवक आहे, पण ते नव्याने निवडून आले असले तरी की ते काँग्रेस पक्षासोबत निष्ठावान आहे. आणि अशा प्रकारची कोणी ऑफर देऊन ते नगरसेवक इकडे तिकडे डामाडोल होईल असं मला, आमच्या जेवढेही नगरसेवक आहे जवळपास 36, त्यातला असं कोणी कुठे जाणार नाही. आणि त्यांना सर्वांना काँग्रेस पक्षावर एक विश्वास आहे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे जे उमेदवार आहे त्यांनी, मला असं वाटतं की असं वक्तव्य करण्यास कोणासोबत चर्चा न करता हे बरोबर नाही. ते उमेदवार आहे, त्यांनी निश्चितपणानं आपलं काम केलं पाहिजे, त्यांनी वोट मागितले पाहिजे. परंतु मला असं वाटतं की काँग्रेसच्या कुठल्याही नगरसेवकांना अशा प्रकारचं कुठलंही हे ऑफर किंवा हे असं चर्चेचा काही विषयच नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अतुल लोंढेजी जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी म्हटलं आहे की आमच्या नगरसेवकांना 10 लाखाची ऑफर आलेली आहे, असं काही ऑफर आली नाही? नाही, मला तर असं काही वाटत नाही, कारण की कुठल्याही नगरसेवकांनी याबाबत अजूनपर्यंत चर्चा केली नाही. आणि मला असं वाटतं की ते आमचे जे नगरसेवक आहेत ते एवढे निष्ठावान आहे की पक्षश्रेष्ठीच्या आदेशाच्या बाहेर कोणीही नगरसेवक कुठेही जाणार नाही. अतुल लोंढेजीनं हा जो आरोप केला, तुमची ही चर्चा केली, तुम्ही गटनेते आहात, तुमचे 32-34 नगरसेवक आहे, कोआप धरून जास्त संख्या होते, त्यांचे तुम्ही गटनेते आहात. तुम्हाला कुठल्या नगरसेवकांनी सांगितलं का मला ऑफर आली म्हणून? नाही, मग अशातला तर काही भाग नाही, कारण की जवळपास 3 ते 6 मी रोजच महानगरपालिकेमध्ये माझ्या पक्षाचे जे नगरसेवक आहे त्यांच्या समस्या घेऊन आम्ही जवळपास रोजच चर्चा करत असतो. आणि मला असं वाटतं की सध्या हे जे आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे हे सध्या मतं मागण्यामध्ये बाकी ठिकाणी व्यस्त आहे. परंतु नागपूरच्या नगरसेवकांसोबत अशा प्रकारचं अजून कुठेही बैठक झाली नाही किंवा अजून निवडणुकी संदर्भात अजून कुठलाही विषय आला नाही. त्याच्यामुळे अतुल लोंढेसोबत माझं या विषयावर काही चर्चा झाली नाही. तुम्ही म्हटले की उमेदवारांनी आपलं वक्तव्य जे आहे ते माहिती घेऊन करावं. हां, जे काही आहे ही चर्चा किंवा त्याला जर काही आधार असेल तरच करण्यात अर्थ आहे. काय निवडणुकीची तयारी चालली आहे? नाही, सध्या आमचे जे काँग्रेस पक्षाचे निवडणुकी आहे, जे उमेदवार आहे त्यांच्याकरता मतं मागण्याकरता सगळेच काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते लागलेले आहे. मला असं वाटतं की काही ना काही जी काही काँग्रेसची मतं आहे ती पूर्णपणे उमेदवाराला मिळणारच आहे. आणि त्या हिशोबाने ती नागपूर शहराच्या आजूबाजूला जे काही मतदार आहे त्यांच्याशी संपर्कात आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सर्व पक्षश्रेष्ठीसोबत आम्ही चर्चा करून नागपूरमधील सुद्धा सर्व मतदारांसोबत एक तशी मीटिंग होईल आणि उमेदवाराला निवडून आणण्याबाबत योग्य निर्णय त्या मिटिंगामध्ये होणार आहे. धन्यवाद. काँग्रेसचे उमेदवार नागपूर मतदारसंघातले अतुल लोंढे म्हणतात की आमच्या मतदारांना 10 लाखाची ऑफर आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गटनेते म्हणतात, ज्यांच्या अंडर जवळपास 34-35 नगरसेवक आहे, ते म्हणतात की कुठल्याही आमच्या नगरसेवकाला ऑफर आली नाही, आमचा नगरसेवक पक्षासोबत एकनिष्ठ आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.